वाढते काँग्रेसचे इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात जोरदार आंदोलन। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोडागाडीचा वापर करत अतिशय अभिनव पद्धतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला। वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून शेतकरी वर्गात कमालीचा अडचणीत सापडला असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। विशेषतः डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यामुळे सर्वत्र महागाईचे दुष्ट चक्र निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। सरकारने वाढवलेली इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि वाढती महागाई नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष युवराज करंकाड यांनी केले। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेसच्या तर्फे आज जे देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि कांद्याला जो शेतकऱ्यांना मार पडते, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बेरोजगारांवर अन्याय होतोय, नीटचे पेपर या ठिकाणी फुटून गेले, विद्यार्थ्यांवर, लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि गेल्या 12 दिवसापासून 8-10 रुपये वाढलेले आणि अजून आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की अजून पण तुम्ही सुधरा, नाहीतर हे भाव पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे हे 50ला अजून 50 रुपये वाढतील असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते तसं होताना दिसतंय। त्यांना लाज वाटते केंद्र सरकारला म्हणून 2-2 रुपये वाढवत आहे, पण हे पुरे वाढवणार आहे तर हे विरोधी पक्षांची तर जबाबदारी आहेच की त्यांना विरोध करायचा, परंतु देशातील नागरिकांनी आज आपण आपल्या जिल्ह्यात आंदोलन करतोय तर किमान आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे। विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते बीजेपी वाले आणि आज तोच भाव 1000ला पोहोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो।